नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत, की आपल्याला YouTubeवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा जो थंबनेल आहे, तो थंबनेल तुमच्या व्हिडिओबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतोय का? तर तुम्हाला हे जे आता दिसतंय, ठीक आहे. आता यामध्ये याला थंबनेल म्हणतात. यामध्ये हे आपल्याला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक एक्स्ट्रा तुम्हाला ते अपलोड करायचं असतं, की व्हिडिओबद्दल ती पूर्ण माहिती सांगण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, की त्या थंबनेलमधून आपल्याला कसं कळेल की एक व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये सांगितले काँग्रेस डिमांड्स फायनान्स मिनिस्टर्स रेजिग्नेशन ओव्हर एफ-आय-आर. आता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. आता त्यासाठी त्यांनी बरोबर थंबनेल क्रिएट केले. तर फायनान्स मिनिस्टर आहे आणि ज्यांनी डिमांड केले त्यांचा पण फोटो आहे. अशा प्रकारे थंबनेल जे आहे ते तुमच्या व्हिडिओची माहिती देतं. आता ज्यांना ह्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे व्हिडिओ बघण्यासाठी ते क्लिक करतात आणि त्याचा व्ह्यू ऑटोमॅटिकली वाढतो. त्यामुळं तुम्हाला थंबनेल क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. आता थंबनेल क्रिएट कसं करायचं? आता तुम्ही व्हिडिओ अपलोड केलाय, तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ऑटोमॅटिक कोणत्या पण एका इमेजचं ते थंबनेल कॅप्चर करतं आणि तुमचा व्हिडिओ दिसतो. आता इथे जर हा थंबनेल जर नसेल, आपण कन्सिडर करूया की हा थंबनेल नाहीये, तर तुमचा व्हिडिओ हा कोणत्या पण एखाद्या सीनचा फोटो कॅप्चर करतो आणि ऑटोमॅटिक ते थंबनेल अपडेट होतं, जिथे तुम्हाला पुरेशी माहिती पण मेन्शन केलेली नसते थंबनेलवर. पण तुम्ही जर एडिट करून थंबनेल बरोबर प्रॉपरली इन्फॉर्मेशन सहित असं जर अपडेट केलं, तर तो व्हिडिओ बघण्यासाठी लोक क्लिक करतात आणि तुमचा व्ह्यू वाढतो. तर थंबनेल तयार कसं करायचं? तर त्याला प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फोटोशॉपमध्ये यायचं आहे. मी ऑलरेडी थंबनेलची एक फाईल तयार केलेली आहे. त्याचं मी तुम्हाला डायमेन्शन पण सांगेल की किती एक आहे ते. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला फोटोशॉपमध्ये जायचं आहे आणि इथं मी ऑलरेडी एक तयार करून ठेवलेली आहे. ठीक आहे, थंबनेलची फाईल. तर ही आहे थंबनेलची साईज आहे. तर ह्याची साईज किती आहे ते बघूयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एकदा तुम्ही एक मेजरमेंट तयार करून ठेवलं थंबनेलचं, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे टूल घ्यायचं आहे. हे टूल तुम्हाला डिसॲपिअर करायचं आहे. इथे जी माहिती आहे ती. ठीक आहे, हे गायब झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थंबनेलची साईज तीच आहे, पण आपण काय करायचं, ह्याच्यावर एक वरती कलर एक अप्लाय केला आहे आणि त्यावर तुम्ही तुमच्या ते व्हिडिओ बद्दलची माहिती अप्लाय करू शकता. आता ह्या इमेजची साईज किती ते बघून घेणं गरजेचं आहे. आता या इमेजची साईज मी घेतलेली आहे की विड्थ आहे 17 आणि हाईट 10 आहे इंचेस. 17 इंचेस विड्थ आहे आणि 10 इंचेस त्याची हाईट आहे आणि रिझोल्युशन पण 72 पर्यंत आहे. ठीक आहे. तर ही अशा प्रकारे ह्याची साईज आणि डायमेन्शन आहे. आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगायचं की ही तुम्ही ही जी साईज आहे थंबनेलची, एकदा तुम्ही ॲपवर कुठं पण तुम्ही ही साईज घेऊन तुमचं हे थंबनेलची एक इमेज सेट करू शकता. त्यावर त्याच सेम दरवेळेस तुमच्या व्हिडिओला थंबनेल तयार करण्यासाठी हीच साईज घेऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओबद्दलची माहिती लिहू शकता. आता इथं मला इथं लिहायचं आहे की मी एक व्हिडिओ तयार केला आहे समजा की व्हॉट इज कॉम्प्युटर? कॉम्प्युटर म्हणजे काय? तर ह्याबद्दल मी तुम्हाला काय इथं एखादी फॉन्ट सिलेक्ट करणार. इथं काय टाकणार की व्हॉट इज कॉम्प्युटर क्वेश्चन मार्क आणि याला मी काय करणार मोठ्या अक्षरामध्ये टाकणार असं. ठीक आहे. हे ठळक दिसलं पाहिजे. आता हे काय तुम्ही कॉम्प्युटरबद्दल एखादा व्हिडिओ तयार केला, कॉम्प्युटरची माहिती दिली, तर ह्याबद्दल तुम्ही काय करणार असं एक टायटल टाकणार की जेणेकरून जो कोणी तुमच्या फीडमध्ये व्हिडिओ आल्यानंतर त्याला दिसायला, ज्याला कॉम्प्युटरबद्दलची माहिती पाहिजे, तो लगेच त्याच्यावर क्लिक करणार, कारण इथे तुम्ही क्लिअरली मेन्शन केले की व्हॉट इज कॉम्प्युटर. मग त्याला पण कुतूहल राहील की खरंच याच्यामध्ये कॉम्प्युटरबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर व्हॉट इज कॉम्प्युटर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कोणती पण एक कम्प्युटरची काय करायची आहे, रॉयल्टी फ्री एखादी इमेज डाउनलोड करायची, ज्याला की ठीक आहे, फ्री फ्री इमेज अशी एक डाउनलोड करायची आहे कोणती पण. त्यामध्ये हे घेतली समजा इमेज, आपण ओपन केलं. ठीक आहे, त्या इमेजला ओपन केलं आपण किंवा ही इमेज घेतली. आता इथे डाउनलोड करायचं आपल्याला, इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर पाहूयात आपल्याला. आता ही इमेज डाउनलोड झालेली आहे. ही इमेज आपल्याला इथं काय करायचं, आता ह्या इमेजला इथून आपल्याला फोटोशॉपमध्ये घ्यायचं आहे, ओपन करायची आहे. तर डाउनलोडमध्ये जायचं आहे. एक मिनिट. इथून काय करू, आपण याला रिसाइज करू. आपण याला डेस्कटॉपवर सेव्ह करू आणि आता काय करू, इथं फोटोशॉपला याला इथे
इम्पोर्ट करूयात. ठीक आहे. आता हीच इमेज काय करायची आपल्याला, हे इथे आपल्या थंबनेल मध्ये घ्यायची. हिची साईज कमी करूया सर्वप्रथम आपण. आता हे मी कॉम्प्युटरवर करतोय, पण तुम्हाला हे मोबाईलवर सुद्धा करता येईल. ठीक आहे. आता मी इथं व्हॉट इज कम्प्युटर दिले. त्यानंतर इथं काय केलं आपल्याला, व्हॉट इज कम्प्युटर टाईप केले. आणि इथं आता नंतर एखादी इमोजी किंवा तुमचा फोटो सुद्धा टाकू शकता. एक एक्साइटमेंट असं दाखवताना की खरंच कम्प्युटर काय असेल डोक्याला हात लावून, किंवा तुम्ही अशी एक्सप्रेशन दाखवायचे की खरंच कम्प्युटर बद्दल काय माहिती असू शकते. आणि इथे तुमचा एक फोटो हे करू शकता, पेस्ट करू शकता, आणि नंतर तुम्ही ह्याचं ह्याला सेव्ह करायचं डेस्कटॉपवर. ही झाली तुमची थंबनेलची इमेज, व्हॉट इज कम्प्युटर. ठीक आहे, ही झाली. आता सेम तुम्ही काय करू शकता, आता मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. परत एकदा आपण जाऊया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओचे पण तुम्हाला असे नोटिफिकेशन मिळत राहतील. आता इथं फॉर एक्झाम्पल मी इथे आधार कार्डचा व्हिडिओ तयार केलेला आहे. ह्याच्यावर काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं आहे. थंबनेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओमध्ये जावं लागतं, किंवा मोबाईलवर करत असाल तर तुम्हाला तिथं पण यूट्यूब स्टुडिओ एक ॲप आहे, ते डाउनलोड करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, त्यावर जाऊन तुम्ही थंबनेल तिथं अपडेट करू शकता. आता मी कॉम्प्युटरवर आहे, तिथं मी आता यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जाऊन यूट्यूब क्रिएटर स्टुडिओवर क्लिक केलेलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला थंबनेल अपडेट करायचं ऑप्शन येतो. ठीक आहे, आता इथे जायचं, कॉन्टेंटवर क्लिक करायचं. त्यानंतर या व्हिडिओमध्ये माऊस स्क्रोल करायचा आहे, म्हणजे हावर करायचं आहे. इथे कर्सर फिरवायचं आहे, आणि इथे एक पेन सारखं बटन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, एडिट करण्यासाठी. आणि नंतर तुम्हाला एक स्क्रोल डाऊन करायचं आहे, आणि इथे एक थंबनेलचा ऑप्शन येते. ठीक आहे, मी हा थंबनेल एडिट करून अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला दुसरे दिसतील, पण थंबनेलवरून कळते की काय सांगते येते, की घरी बसून तुम्ही 50 रुपयामध्ये PVC आधार कार्ड डाउनलोड करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण असं गृहीत धरू कम्प्युटरबद्दल तुम्ही माहिती सांगितलेली, परत तुम्हाला इथं थंबनेल सेक्शनवर यायचं आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला डायरेक्टली इथं अपलोडचं ऑप्शन येतं, जेव्हा इथं थंबनेल नसतं फ्रेश व्हिडिओसाठी. तर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे इथं, म्हणून इथं चेंजचं ऑप्शन येतं. चेंजवर क्लिक करूया. आपण कुठं सेव्ह केलेली इमेज, ठीक आहे, इथे ओपन. ठीक आहे, आपल्याला हे अपडेट नाही करायची, मी फक्त दाखवतो की कसे तुम्हाला अपलोड करायची इमेज. ठीक आहे, आता इथं झालेली आहे बरोबर. आता तुमचा जेव्हा पण व्हिडिओ फीडमध्ये जाईल, जसं इथे दिसतंय की कसं आधार कार्ड डाउनलोड करायचं, तसं कॉम्प्युटर्सबद्दल तुम्हाला ही फीडमध्ये अशी माहिती दिसेल की व्हॉट इज कॉम्प्युटर वगैरे त्या व्हिडिओला. आणि नंतर इथे सेव्ह केल्यानंतर ते बरोबर तुमचं डिटेल दिसतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं थंबनेल अपडेट करू शकता, आणि तुमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज आणू शकता. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल, आणि आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर काही सजेशन असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगू शकता. धन्यवाद.